आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र लढायला हवं होतं असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता असं संजय राऊत यांनी म्हटलंय। प्रधानमंत्री 10 साल से दिल्ली में थे, लेकिन वो दिल्ली नहीं जीत पाए। तो उनकी एक आखिरी इच्छा रहेगी, शायद राजनीति में होती है, कि मेरे होते हुए दिल्ली में जीतना चाहिए। तो किसी भी हद तक जाकर दिल्ली में जीत हासिल करने की कोशिश हो रही है। अब तक पूरा निर्णय आया नहीं है, कांटे की टक्कर है। अगर कांग्रेस पार्टी और आपका मनोमिलन होता तो अच्छी बात रहती। सलग आपच्या 10 वर्षाच्या राजवटीनंतर आणि जवळपास 27 वर्षानंतर या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसेल आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला सर्व ठिकाणी चांगलं यश मिळत असताना किंवा दिल्लीच्या थोडाफार कमी जो आमचा लोकसभेला निकाल आला त्यानंतर हे जे यश मिळालेलं आहे ते निश्चितच आमचा आनंद द्विगुणित करणार आहे। असं आहे की एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होत नसतो। जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने तो विजय नम्रपणे स्वीकारला तर मात्र त्याचा अनुकूल परिणाम होत असतो। लोकसभेमध्ये काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अनुकूल असे निकाल आले, पण त्यांनी तो अहंकाराने स्वीकारला आणि त्यानंतर होणाऱ्या बरोबर 6 महिन्याच्या निवडणुकीनंतर मतदारांनी त्याच्या विपरीत निकाल दिला। तुम्हाला जर ईव्हीएम वर विश्वास नसेल तर बहिष्कार टाका। आणि हे जेव्हा ईव्हीएम येतं तेव्हा प्रोग्रामिंग येतं, प्रोग्रामिंगमध्ये तुम्ही काहीही फसवणूक करू शकता। तर मला वाटतं की कुठेतरी ह्या निवडणुकीत नसेल झालं पुढच्या होईल मला माहित नाही, पण बॅलेट पेपर कधीही बेटर असं मला वाटतं। आणि हे आम्ही आधी बोलून झालंय की निवडणुका तुम्ही पारदर्शकतेने घेतल्या पाहिजेत, बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत। हे आमचं मला वाटतं 2017 पासून राजसाहेब बोलत आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच मतावर ठाम आहोत। पण आता शेवटी निवडणुकांवर बहिष्कार नसेल टाकायचा तर तुम्हाला ह्याच स्वरूपाचं तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते दिसणार आहेत।